सोलापूरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा निधी रखडल्यानं रुग्णांना फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना जवळपास 29 कोटी रुपये परतावा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे। परतावा हॉस्पिटलला न मिळाल्यानं अनेक हॉस्पिटल उपचार नाकारत असल्याचा रुग्णाच्या कुटुंबियांचा आरोप आहे। तर पैसे मिळाले नसले तरी आम्ही उपचार नाकारत नसल्याचं खासगी हॉस्पिटलचं स्पष्टीकरण आहे। राज्यभरातील तब्बल 647 कोटींचा परतावा हॉस्पिटलला दिला नसल्याची माहिती समोर आली आहे। मध्ये बसताय म्हणून ते आम्हाला घेऊन गेलो। मग तिथे ते योजनाचे जे अधिकारी आहेत ते म्हणले योजनात बसताय म्हणून सगळं तिने ते फॉर्म वगैरे भरून राशन कार्ड सगळं नोंदणी करून आम्हाला कागद दिले। तर आम्ही डॉक्टरपाशी गेले तर डॉक्टर काय म्हणताय बघितलं पण डॉक्टर की होत नाही आमच्याकडे घेऊन जावं इथं। मग दुसऱ्यांदा आणि रिटर्न घेऊन गेलो मी की ते हाताचं ऑपरेशन करायचं होतं ते बी योजनात बसताय म्हणून सांगितले ते आरोग्य अधिकारी। मग तिथे तेव्हा बी सांगितलं तेव्हा बी तिने बघितले बाहेरच्या बाहेर हाकलून दिले आम्हाला। तर हॉस्पिटल असं नाही की महात्मा फुलेचं आम्ही शेवटी आमच्याकडे मॅक्सिमम काम महात्मा फुलेचंच चालतं। जेव्हा मी दुसरा पेशंट 142 घेतो 143 पेशंट घ्यायला मला काय प्रॉब्लेम होतो, पण माझ्याकडे वॅकन्सी असेल तरच घेऊ शकतो। विनाकारण पेशंटचं म्हणजे मला पेशंट पाहिजे पण अननेसेसरी पेशंट मी त्यांना ताकद नाही ठेवू शकत कारण ते त्याच्या जीवावर भेटणार असणार।